प्रियंका गांधी म्हणजे आमचा हुकमी एका असे सांगण्यात आलं असेल तर राहुल गांधी जोकर आहेत अशी टीका भाजप नेत्या सरोज पांडे यांनी केली। जालन्यात भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना त्यांनी प्रियंका गांधी यांच्या राजकीय प्रवेशाची खिल्ली उडवली। प्रियंका गांधी हुकमी एका आहेत तर आधी राजकारणात का नाही आणलं असा सवालही त्यांनी केला। आमचं सरकार आल्यावर देशातील प्रत्येक गरीबाला किमान वेतन देणार आहोत अशी घोषणा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली। छत्तीसगडमधील अटल नगर येथे सभेत बोलताना ही घोषणा त्यांनी केली। आतापर्यंत एकाही सरकारनं असा निर्णय घेतला नसल्याचंही त्यांनी सांगितलं। मोदी सरकारने वन रँक वन पेन्शनच्या माध्यमातून माजी सैनिकांचं आणि त्यांच्या कुटुंबियांचं भविष्य सुरक्षित केलं तर काँग्रेसने ओनली राहुल ओनली प्रियंकाद्वारे या दोघांचंच भविष्य सुरक्षित केलं असा आरोप अमित शहा यांनी केला। काँग्रेस आमदारांनी सादर केलेल्या गोवा ऑडिओ टेप्स खऱ्या असून मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्याकडे राफेल संबंधी स्फोटक माहिती असा दावा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पुन्हा एकदा केला। राहुल गांधी गोव्याच्या खासगी दौऱ्यावर असताना त्यांनी हे आरोप केले। सत्ताधारी धर्मनिरपेक्ष जनता दल आणि काँग्रेस यांच्यातील राजकीय संघर्ष सोमवारी आणखी चिघळला। आपल्याला मुख्यमंत्रीपदाची लालसा नाही, माझ्या कामाची पद्धत पटत नसेल तर मी पद सोडायला तयार आहे अशा शब्दात मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी काँग्रेसला इशारा दिला। सिद्धरामय्या यांना महिलेनं विचारलेल्या प्रश्नाचा राग आल्यानं तिच्या हातातील माईक खेचला। माईक खेचताना महिलेचा पदर देखील खेचला गेला तर महिलेच्या तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला जबरदस्ती खाली बसवलं। या घटनेचे तीव्र पडसाद सध्या उमटले। महिला माझ्या बहिणी समान आहे, या मागे माझा कोणताही वाईट हेतू नव्हता असं त्यांनी सांगितलंय। दरम्यान संबंधित महिलेनेही सिद्धरामय्या यांच्याबाबत कोणतीही तक्रार नसल्याचं म्हटलंय। प्रयागराजमधील कुंभमेळा स्मरणीय बनवण्यासाठी उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ऐतिहासिक निर्णय घेतलाय। आज योगी आदित्यनाथ कुंभ स्नान करणार आहेत। त्यानंतर तिथेच कॅबिनेटची बैठक आयोजित करण्यात आली आहे। प्रयागराजमधील कॅबिनेटच्या बैठकीला मुख्यमंत्र्यांशिवाय दोन्ही उपमुख्यमंत्रीही उपस्थित राहणार आहेत। मंत्र्यांच्या सोबतीत 150 उच्चपदस्थ अधिकारीही यावेळी उपस्थित राहणार आहेत। उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी प्रयागराज येथे चालू असलेल्या कुंभमेळाव्यात स्नान केले। त्यांचा एक व्हिडिओ आणि भगवद्गीतेचा एक श्लोक त्यांनी ट्विटरवर शेअर केला। ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। मालदाच्या खासदार मौसम नूर यांनी ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला। पश्चिम बंगालमध्ये आता काँग्रेस खासदारांची संख्या फक्त 3 वर राहिली आहे। तबुराव यांच्या पाठोपाठ तहसीन पुनावाला यांनी पत्नीसोबतचा फोटो ट्विट करून केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांना आव्हान दिलंय। तहसीन पुनावाला यांनी पत्नीला मिठी मारतानाचा फोटो ट्विट करून तुम्ही जे करू शकता ते करा असं आव्हान अनंतकुमार हेगडे यांनी दिलंय। मी जन्माने मुस्लिम पण मला भारतीय असल्याचा अभिमान आहे अशा शब्दात तबुराव यांनी केंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना प्रत्युत्तर दिले। त्या संदर्भातील एक पोस्टही त्यांनी फेसबुकवर अपलोड केली। हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे। याबाबतचा खुलासा सोमवारी डॉक्टरांनी केलाय। शिमल्यातील इंदिरा गांधी रुग्णालयात त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। आंध्र प्रदेशातील चित्तूर येथील एका सरकारी शाळेतील 5 विद्यार्थ्यांच्या अंगावर ऍसिड पडल्यानं त्यांना दुखापत झाली। त्यानंतर त्यांना चित्तूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। उत्तराखंडमधील रुद्रप्रयागमध्ये सध्या तुफान हिमवृष्टी चालू आहे, पण या हिमवृष्टीतही लग्न लावण्यात आलंय। नवरी नवरदेव बर्फातून चालत असतानाचा हा व्हिडिओ अतिशय रोमांचक आहे। उत्तराखंडमधील चामोलीत सध्या -15 डिग्री तापमान आहे। या तापमानात माणसाला जगण्यासाठीही कसरत करावी लागते। मात्र या प्रतिकूल परिस्थितीही आयटीबीपीच्या जवानांनी ट्रेनिंगचं आयोजन करून आपण देशाच्या सीमेचं रक्षण करण्यास सक्षम असल्याचं सिद्ध केलं। जगभरातील 100 ब्रँड्सच्या यादीत टाटा ही एकमात्र कंपनी आहे। मागील वर्षी टाटा 104 क्रमांकावर होती तर यावर्षी कंपनीनं 86व्या स्थानावर झेप घेतली। लंडनमधील कंपनी ब्रँड फायनान्सनं हा अहवाल सादर केला। 2017-18 भारतात होणाऱ्या परकीय गुंतवणुकीत 18% भरघोस वाढ झाली। सर्वात जास्त परकीय गुंतवणूक भारतात मॉरिशस या देशातून करण्यात आली तर भारतीय कंपन्यांनी परदेशात केलेल्या गुंतवणुकीत 5% वाढ झाली आहे। सॅमसंगने भारतीय बाजारपेठेत आपले 2 नवे स्मार्टफोन लॉन्च केलेत। गॅलेक्सी M10 ची किंमत 7990 तर गॅलेक्सी M20 ची किंमत 8990 असणार आहे। सॅमसंगचे हे लो बजेट स्मार्टफोन असणार आहेत। हे फोन फ्लिपकार्टवर उपलब्ध असणार आहेत। 2019च्या सुरुवातीलाच मारुती सुझुकीनं बॅलेनो या गाडीचं नवं मॉडेल भारतीय बाजारपेठेत सादर केलंय। बॅलेनो या गाडीचं पहिल्यांदा मॉडिफिकेशन करण्यात आलंय। या कारची किंमत 5.45 लाखांपासून 8.77 लाखांपर्यंत असणार आहे। भारतातील लोकसभा निवडणुका होईपर्यंत भारतासोबतच्या सर्व प्रकारच्या चर्चा बंद करण्यात येणार असल्याचं पाकिस्तानचे सूचना प्रसारण मंत्री फवाद चौधरींनी सांगितलंय। सिंधू नदी करारावर चर्चा करण्यासाठी 3 सदस्यीय मंडळ भारत दौऱ्यावर असताना ही घोषणा केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे।
मागील 15 वर्षांपासून मंगळावर काम करणारं नासाचं अपॉर्च्युनिटी रोव्हर हे यान बंद पडलंय. 7 महिन्यांपूर्वी मंगळावर आलेल्या एका वादळामुळे हे यान बंद पडलं असण्याची शक्यता आता वर्तवण्यात येते. न्यूयॉर्कमध्ये चक्क कुत्र्यांचं म्युझियम उघडण्यात आलं. यामध्ये कुत्र्यांचे वेगवेगळे पेंटिंग्स आणि कुत्र्यांसाठी आवश्यक सर्व गोष्टींचं जतन या म्युझियमच्या माध्यमातून करण्यात येतं. इस्लामिक मूल्यांना प्रमाण मांडणाऱ्या इंटरनेट ब्राउझरची प्रचंड मागणी असल्याचं सांगत मलेशियातल्या एका स्टार्टअप कंपनीनं असं ब्राउझर लॉन्च केलंय. सलाम वेब असं या ब्राउझरचं नाव असून सध्या ते मलेशिया आणि इंडोनेशियामध्ये लॉन्च करण्यात आलंय. मागील वर्षी नेपाळची राजधानी काठमांडू जवळ झालेल्या विमान अपघातात वैमानिकानं केबिनमध्ये सिगारेट ओढल्यानं झाल्याचं तपासात निष्पन्न झालंय. या विमान अपघातात 51 लोकांचे प्राण गेले होते. ब्राझीलमध्ये धरण फुटून झालेल्या अपघातातील मृतांचा आकडा आता 58 वर पोहोचलेला आहे. अद्यापही 305 जण बेपत्ता असल्याची माहिती मिळते. एखादा छोटासा रस्ता ओलांडतानाही काळजी घेतली नाही तर ते आपल्या जीवावर बेतू शकतं हे दाखवणारा एक व्हिडिओ समोर आला. यात एका अज्ञात व्यक्तीनं निष्काळजीपणे रस्ता ओलांडला आणि काही सेकंदातच त्याला एका गाडीनं धडक दिली. जपानच्या 21 वर्षीय तरुणीनं वडिलांसाठी ट्रक चालक होण्याचा निर्णय घेतला. रेनो ससाकी असं तिचं नाव असून तिचे वडील दुर्धर आजाराने ग्रासले. त्याच्यावरील उपचारासाठी तिनं हा निर्णय घेतला. भारतीय संघाकडून सर्वाधिक षटकार मारण्याच्या धोनीच्या विक्रमाची सलामीवीर रोहित शर्मानं बरोबरी केली. रोहित आणि धोनीच्या नावावर आता प्रत्येकी 215 षटकार आहेत. त्या खालोखाल मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा क्रमांक आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या शेवटच्या 2 सामन्यांसाठी विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या जागी नवख्या शुभमन गिलला अंतिम संघात खेळण्याची संधी मिळू शकते. विराटनं त्याचं कौतुक केल्यानं त्याला संधी मिळणार असल्याची शक्यता आता अधिकच वाढली. न्यूझीलंडच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला मोठा धक्का बसलाय. आयसीसीनं अंबटी रायडू गोलंदाजी करण्यावर बंदी घातलेली आहे. मुदतीत गोलंदाजीची चाचणी न दिल्यानं त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. हार्दिक पांड्या संघात परतल्यानं संघ अधिक संतुलित झालाय असं मत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं म्हटलंय. तिसऱ्या सामन्यात हार्दिकनं 10 षटकात 45 धावांच्या मोबदल्यात 2 महत्वपूर्ण बळी मिळवून दिले. कर्नाटक विरुद्ध सौराष्ट्रमध्ये खेळल्या गेलेल्या रणजी कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजारा बाद झाला असताना त्याला बाद ठरवण्यात आला नाही. त्यामुळे खेळी संपवून चेतेश्वर पुजारा तंबूत परतत असताना प्रेक्षकांनी चेतेश्वर चीटर आहे म्हणत एकच गलका केला. राष्ट्रीय कन्या दिवसानिमित्त आपल्या छोट्या मुलीसोबतचा फोटो संजय दत्तनं सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर संजय दत्त ट्रोलिंगचा शिकार झालाय. तुला या आधी पहिली मुलगी का आठवली नाही असं म्हणत नेटकऱ्यांनी संजयला चांगलंच ट्रोल केलाय. करण जोहरचा कॉफी विथ करण हा चॅट शो चांगला चर्चेत आला. या चॅट शो मध्ये नुकतीच अभिनेत्री भूमी पेडणेकर राव यांनी हजेरी लावली. भूमीनं या कार्यक्रमात आपल्याला विराट कोहली आवडत असल्याचं सांगत त्याला डेट करायला आवडेल असंही सांगितलं. सारा अली खान आणि सुशांत सिंग राजपूत यांच्यातील अफेअरची चर्चा होत असते, पण सारानं एका इंटरव्ह्यूमध्ये आपण याआधी रिलेशनशिपमध्ये असल्याचं सांगितलंय. तिने वीर पहारिया आपला मित्र असल्याचंही सांगितलंय. विद्या बालनची तमिळ चित्रपटात एंट्री होते. बॉलिवूड सिनेमा पिंकचा तमिळ भाषेत रिमेक होणार असून या सिनेमाद्वारे विद्या बालन तमिळ चित्रपटात पदार्पण करणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन एच विनोद करतायत.